सरकार आणि अंगणवाडी सेविकांमधील चर्चा निष्फळ झाली आणि जोपर्यंत राज्य सरकार लेखी आश्वासन देणार नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्धार अंगणवाडी सेविकांनी घेतलाय। मुंबईतून आंदोलन मागे घेण्यात आले, मात्र राज्यभर आंदोलन सुरूच राहणार आहे। मंत्री गिरीश महाजन यांनी आंदोलकांची भेट घेऊन मागण्यांबाबत सरकार सकारात्मक असल्याचं आश्वासन दिलं। आझाद मैदानावर अंगणवाडी सेविकांनी आंदोलन केलं होतं। गेल्या अनेक दिवसांपासून त्यांच्या मागण्या होत्या, राज्य सरकार दुर्लक्ष करते आपल्या मागण्यांकडे अशी तक्रार त्यांची होती। आज मंत्री गिरीश महाजन यांनी आंदोलकांशी चर्चा केली, मात्र लेखी आश्वासनाशिवाय आम्ही संप मागे घेणार नाही असं त्यांनी म्हटलेलं आहे। मुंबईतील आंदोलन मागे, मात्र राज्यात इतरत्र संप सुरूच ठेवणार अशी भूमिका त्यांनी व्यक्त केलेली आहे। 4 महिन्यापूर्वी वेतनवाढ झाली, ती 20% झालेली आहे, पण त्यांची मागणी आहे की आम्हाला ती अधिक मिळावी। महागाई खूप वाढलेली आहे, अनेक वर्षापासून ती वाढ नव्हती आणि म्हणून मग ग्रॅच्युटी आहे, पेन्शनचा त्यांचा विषय आहे, LICचा विषय आहे, असे 7-8 विषय त्यांचे आहेत। मला वाटतं अनेक विषय असे की ते मान्य करण्यासारखे होते, ते आम्ही मान्य केलेले आहेत। पण वेतनाच्या बाबतीमध्ये निश्चित सरकारही सकारात्मक आहे। पूर्ण महाराष्ट्रामध्ये या जो महिलांचा असंतोष आहे, जो सर्वांनी पाहिलेला आहे, त्या असंतोषाला या सरकारने समाधानपूर्वक जोपर्यंत उत्तर हे सरकार देत नाही आणि तोडगा काढत नाही आणि मागण्या मान्य करत नाही तोपर्यंत हा संप चालू ठेवण्याचा निर्धार कृती समितीने व्यक्त केलेला आहे।